Good morning to all of you. सर्वांना सुप्रभात. Wonderful time once again the Lord has given us to learn from His Word and worship Him. आणि किती अद्भुत असा समय आहे ज्या वेळेस आपण प्रभूच्या समोर आणि त्याच्या सानिध्यात वचनातून आणि त्याच्या स्तुती आराधनेद्वारे आपण शिकू शकू. This morning the text is from Luke chapter 10 and 38 to 42. आणि आज सकाळी आपण लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 38 ते 42 याच्यामधून पाहणार आहोत. And we shall read this passage in English as well as in Marathi. आणि आपणामधून कोणी एक मराठीमधून आणि कोणी एक इंग्लिशमधून वाचेल. May I request Brother Anosh to please read in English? Starting in Luke chapter 10, Yeah. verses 38 to 42. Yeah. Martha and Mary. Now, as they went on their way, Jesus entered a village, and a woman named Martha welcomed him into her house. And she had a sister called Mary, who sat at Lord's feet and listened to his teaching. But Martha was distracted with much serving. And she went up to him and said, Lord, do you not care that my sister has left me to serve alone? Tell her then to help me. But the Lord answered her, Martha, Martha, you are anxious and troubled about many things. But one thing is necessary. Mary has chosen the good portion, which will not be taken away from her. Yes, thank you. Brother Dilip will read in Marathi for us. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळं तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायलाच तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्यात गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. Thank you. The story of Mary and Martha. आणि ही गोष्ट जी मरिया आणि मार्था यांची आहे. So I'm preaching this morning on Mary and Martha. आणि आज सकाळी माझा संदेश त्यावरतीच असणार आहे, मरिया आणि मार्था. Dangerous spot. आणि फार गंभीर अशी गोष्ट आहे आणि परिस्थिती आहे तिथे. I hope after the sermon I am not stoned. आणि मी असा विश्वास बाळगतो की संदेशानंतर तुम्ही मला धोंडमार करणार नाही. The title of the message is Christ, our good portion. आणि या संदेशाचा आज शीर्षक हेच आहे की आपला ख्रिस्त आपल्या सर्वात मोठा वाटा. 38 to 41. वचन 38 ते 41. We learn from this passage the devotion of the Mary. आणि यामध्ये आपण तिथं मरियेचं आपण एक विश्वासरूप पाहतो ख्रिस्तासाठी. And distraction of the Martha's life or in her life. आणि मार्थाच्या जीवनामध्ये असलेलं गोंधळ किंवा ते आपण पाहतो. And then the divine fellowship. आणि आध्यात्मिक जी संगती आहे त्याबद्दल देखील आपण तिथे पाहतो. According to James Glick, जेम्स ग्लिक यांच्या आधारित ते असं म्हणतात, we are witnessing the acceleration of just about everything. आणि त्यांचं असं मत आहे, ते असं म्हणतात की आपण सर्व काही जवळजवळ वेगाने वाढत आहोत याचे साक्षीदार आहोत. So maybe we will just keep moving faster and faster. आणि मग आपण कदाचित सतत जलद गतीने पुढे सरकत राहू Until as we approach the speed of the light.
आणि ते ह्यावेळी करतात की जोपर्यंत आपण त्या प्रकाशाच्या गतीजवळ पोहोचतो. We suddenly disappear in a blur that smudges the cosmos. आणि मग आपण अशा एका परिस्थितीत पोचतो जी गोंधळलेली आणि जी धुंद असते आणि त्यावरती आपण त्याच्यावरती सर्व जागेवरती आणि विश्वावर पसरते. In short, he is saying that we are all busy and we are living in the fast-paced life. आणि मग ह्याचा निष्कर्ष किंवा ते असं मत आहे किंवा असं सांगत आहे की आपण एका गतिमान जगामध्ये राहत आहोत आणि त्या गतिमान जगात राहत असल्यामुळे परिस्थितीही तशीच घडते आणि आपण त्यावरती नियंत्रण नाही आपलं. So many things, आणि बऱ्याच गोष्टी असतात and we are anxious about so many things. आणि आपण बऱ्याच गोष्टींची चिंता आणि काळजी करतो. The struggle is not a new one. आणि इथे असलेला जो त्रास आहे ते काही नवीन असा नाही आहे. Even before the fastest culture ever, people were distracted from the spiritual things. आणि गतिमान जे जग आहे त्या जगाच्या पलीकडे देखील काय म्हणतो आपण त्याला? त्याच्या आधी सुद्धा लोक गोंधळले. आणि त्याच्या आधी पण लोक गोंधळलेल्या परिस्थितीत असायचे. Now as we learn in verse 38, now as they went on their way. आणि आपण वचन 38 मध्ये इथे पाहत आहोत की ज्या प्रकारे ते तिथून पुढे जाऊ लागले. Jesus entered a village and a woman named Martha welcomed him into her house. आणि तिथे आपण पाहतो की प्रभू येशूला मार्था नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी बोलवले आणि त्यांचे स्वागत केले. In the light of Luke chapter 9 verse 51, we know that Jesus set his face to go to the Jerusalem to sacrifice himself. आणि आपल्याला लूक 9 अध्याय वचन 51 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशूने त्याचं जे मुख आहे ते यरुशलेमेकडे वळवलं. And he was intentionally going towards the cross. आणि तो जाणीवपूर्वक त्या वधस्तंभाकडे वाटचाल करत होता. And he stopped at Bethany and visited his dear friends. आणि तो बेथनी या गावी थांबला आणि तिथे त्याचे जे ओळखीचे आप्तजन होते त्यांनी भेट घेतली. Luke chapter 10 introduces us to a very ordinary but deeply loved family. आणि ह्या अध्यायामध्ये आपण असं पाहतो की एक साधारण परंतु त्यांच्यावर अति प्रेम असलेली जी कुटुंब आहे त्यांच्याबद्दल आपल्याला इथं पाहायला मिळतं. And from the Gospels we learn that this family was of Martha, Mary and Lazarus. आणि आपल्याला शुभवर्तमानांचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला ठाऊक होतं की या कुटुंबामध्ये मार्था, मेरी आणि लाझरस देखील होता. We see this in the story of two sisters who were close friends with Jesus Christ. आणि ही आपल्याला गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे दोन बहिणी होत्या त्या प्रभू येशूच्या फार जवळच्या किंवा अति निकट असे ते होते. Martha had a sister who sat at Lord's feet and listened to Lord's teaching. आणि आपल्याला इथे माहिती आहे की मार्थाला मरिया नावाची एक बहीण होती आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसली आणि प्रभू येशू ख्रिस्त जी शिकवण देत होता ती ऐकत होती. These two sisters had two very different personalities. आणि ह्या दोन्ही बहिणींची दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व होते. Their character types are not hard to recognize in men and women we know today. आणि त्यांचे जे व्यक्तित्व अशा प्रकारचे आहेत की ते स्त्री आणि पुरुष आपल्या आजच्या काळामध्ये जसे आहेत तशाच प्रकारे ते आहेत. So although we are learning from the lives of Mary and Martha, this is even applicable to the entire church. आणि जे आपण इथे मार्था आणि मरिया यांच्या जीवनाबद्दल ही जी गोष्ट इथे पाहत आहोत ती आपल्याला मंडळी या नात्याने देखील फार मदतपूर्वक किंवा मदतीची आहे. So Jesus stopped in a place, that place is Bethany. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त एका गावी थांबत आहे. त्या जागेचं नाव असं बेथनी असं आहे. 2 miles east of the temple in Jerusalem. आणि यरुशलेमच्या मंदिराच्या पासून 2 मैल अंतरावरती ते होतं. On the east slope of the Mount of Olives. आणि जैतून डोंगराच्या पूर्वेकडे होत होते. So this was the home of Mary, Martha and Lazarus. आणि त्याच ठिकाणी मार्था, मेरी आणि लाझरस यांचं घर होतं. And in that home Jesus was welcomed by Martha. आणि त्या घरामध्ये मार्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. They loved Jesus Christ. आणि निश्चित प्रकारे ते त्याच्यावरती प्रीती करत होते. They trusted Jesus Christ. आणि त्यांचा विश्वास देखील होता ख्रिस्तावर. And according to the Gospels and the
explanation of the scholars, he often stayed there, ate there, and rested there. आणि बऱ्याच जे अभ्यासक आहेत त्यांचं असं मत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा सुवार्थ कार्याला त्या जागी असायचो तिथे राहायचा, त्यांच्यासोबत तो जेवला आणि त्याने तिथं विश्राम देखील घेतला. Martha was responsible one. She took care of the house. आणि मार्था एक जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची ती व्यक्ती होती आणि ती सर्व घराची काळजी घ्यायची. Even from John we learn that Mary offered the worship and Martha, she was serving. आणि योनाच्या पुस्तकात देखील आपल्याला अशीच गोष्ट पाहायला मिळते की मरिया जी आहे ती प्रभू ख्रिस्ताची आराधना करते आणि मार्था जी आहे ती सर्व सेवा कार्य करत आहे. So Martha was serving and Mary was a quiet learner. आणि तिथे आपण पाहतो की मार्था जी आहे ती तिथे सर्व गोष्टींची व्यवस्था पाहत आहे किंवा करत आहे आणि मरिया जी आहे ती एक शांतपणे नम्र अंतकरणाने प्रभूकडून शिकत आहे. She loved to sit and listen when Jesus taught. आणि तिला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा शिकवायचा तिला ते तिथे बसून ऐकण्यामध्ये तिला आनंद वाटायचा. So on this day, Jesus came into their home, not as a stranger, but as a beloved guest and a teacher. आणि मग ह्या ठिकाणी ही आपण गोष्ट पाहत आहोत की अशा दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्यांच्या घरामध्ये आला आहे, कोणी अनोळखी व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या जवळचा आणि त्यांच्या अतिप्रिय असणारा एक शिक्षक म्हणून देखील. So in this passage, we learn about Mary's dedication or devotion and Martha's distraction. आणि इथे आपण पाहतो की मरियेचं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल असलेलं समर्पण आणि तसंच मार्थाचं त्या सर्व जबाबदारीकडे असलेलं तिचं समर्पण. So we are not learning the good people versus bad people here, आणि आपण इथे एक चांगले लोक आणि वाईट लोक ह्याबद्दल इथे शिकत नाही, but two sincere believers relating to Jesus in two very different ways. आणि इथे आपण दोन प्रामाणिक विश्वासणाऱ्यांबद्दल शिकत आहोत जे प्रभू येशू ख्रिस्तावर दोन वेगवेगळ्या रीतीने ते प्रीती करत होते. The story shows us how easy it is to be busy for Jesus and yet forget to be still with Jesus. आणि इथे आपण अशी हीच गोष्ट पाहत आहोत की किती सोपं आहे किंवा साधारण म्हणू शकतं ते की आपण प्रभू येशू ख्रिस्तासोबत असून बिझी असू आणि तरी देखील आपण त्याला विसरू. And that is why this story speaks so powerfully to us today. आणि त्यामुळेच ही गोष्ट आज आपल्याला त्या सामर्थ्याने बरंच काही शिकवते. We work for Jesus, but we forget to have communion or the fellowship with Jesus Christ. आणि बऱ्याचदा आपण ख्रिस्तासाठी खूप काही करायची इच्छा करतो किंवा ते करतो, परंतु आपण त्या ख्रिस्तालाच ते विसरून बऱ्याचदा ते करत असतो. And we learn that these two women had two distinct ways of serving God. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की अशाच प्रकारे ह्या दोन्ही स्त्रिया प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारे ते करत आहेत. Martha served him with her hands, while Mary served him with her mind and heart. आणि इथे आपण पाहतो की मार्था जी आहे तिच्या हाताने बऱ्याच गोष्टींची तयारी करून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत होती आणि तशाच प्रकारे मरिया ही तिच्या अंतकरणाने आणि तिच्या विचारांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत होती. As the redeemed people of God, we should serve the Lord not only just with our hands, but with our heads and with our hearts as well. आणि आपण ख्रिस्ताने निवडलेले लोक या कारणानं आपण देखील नुसत्या आपल्या सेवा कार्याने किंवा हातानेच नाही तर आपल्या मनाने, आपल्या विचारांनी आणि हृदयाने देखील त्याची सेवा केली पाहिजे. Both sisters wanted to honor God with true devotion to Jesus Christ. That's what we learn. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की निश्चित प्रकारे त्या दोन्ही बहिणींना देवाला सन्मान द्यायचा होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या समर्पित होत्या. There were some problems with Martha's attitude, as we shall see. आणि इथे आपण पाहतो की काही इथे मार्थाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. But we do her an injustice if we fail to recognize the sincerity of her love for Jesus Christ. आणि बऱ्याचदा ते जर आपण फक्त तिच्या स्वभावामधल्या जर त्रुटी पाहिल्या तर हे चुकीचं होईल जर आपण तिच्या खऱ्या ख्रिस्ताबद्दलच्या प्रीतीबद्दल शिकलो नाही तर. So we don't pose or picture Martha as a bad woman and Mary as a good woman, but both they want to honor the Lord.
आणि म्हणून आपण मार्था ही जी वाईट व्यक्ती होती आणि मरिया ही जी चांगली व्यक्ती होती असं आपण नाही पाहत, तर इथं आपण पाहतो की दोघांची ख्रिस्तावर तितकीच प्रीती होती, परंतु ते दोघे वेगवेगळ्या रूपाने सेवा करत होते. Like Mary, this godly woman deserves our admiration. आणि मरिया ही जी स्त्री आहे ती निश्चित प्रकारे आपली स्तुतीस पात्र ती आहे. Martha was the responsible one, the type who is always volunteer and always making sure that everything is done to her standard. आणि इथे आपण पाहतो की मार्था जी आहे ती एक जबाबदार व्यक्ती ह्या नात्याने ती सतत स्वतःला समर्पित करून बऱ्याच गोष्टींची जी सोय आहे ती तिच्या प्रकारे ठरवत होती किंवा ती करत होती. We can call her, or today people call her, the hostess with the mostess. आणि आपण आज असं जर तिच्याकडे पाहिलं तर आपण अशा प्रकारे म्हणू की एक सेवा करणारी आणि सर्वश्रेष्ठ प्रकारे सेवा करणारी. Martha was right to give this kind of welcome because hospitality is one of the noble virtues of godliness. आणि मग ते अशा प्रकारे आहे की मार्थाला ह्या अशा प्रकारची संधी किंवा ती अशी करत होती की ज्याद्वारे ती एक वेगळ्या प्रकारे किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारे ती देवाला एका आदरातिथ्य करत होती. Romans chapter 12 verse 13 teaches, seek to show hospitality. आणि आपण हे देखील पाहतो की रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि वचन 13 मध्ये की नेहमी आदरातिथ्याला आपण प्रथम स्थान दिलं पाहिजे. The scripture says, show hospitality to one another without grumbling. आणि कुरकुर न करताना एकमेकांचा आदरातिथ्य करा हे देखील आपण वचन सांगतं. And each has received a gift, use it to serve one another as good steward of God's varied grace. 1 Peter chapter 4. आणि पहिले पेत्र 4था अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला विश्वासाने दान भेटलं आहे आणि त्याद्वारे तुम्ही एकमेकांची सेवा करा आणि देवाचे तुम्ही एक साक्षी म्हणून देवाच्या कृपेचे साक्षी म्हणून तुम्ही राहा. Martha used her gift of hospitality to serve others. आणि इथे आपण पाहतो की मार्था तिचं हे जे दान आहे ते आदरातिथ्य करण्याचं ते तिने दाखवलं. And when she had the opportunity to do this work for Jesus, she wanted to shine. आणि त्याचमुळे जेव्हा तिला ती संधी मिळाली की प्रभू येशू ख्रिस्ताचा तिने आदरातिथ्य करावा आणि त्याद्वारे तिने ते सर्वात श्रेष्ठ करावं असं तिला ते वाटलं. As our Savior, as the Son of God, he deserves the best welcome that she should give him. आणि तशाच प्रकारे ख्रिस्त जो आपला देवाचा पुत्र जो आहे त्याचं देखील आदरातिथ्य ज्या प्रकारे तिने केलं तशाच प्रकारे तो ख्रिस्ताला आपण करावं. And we learn from this passage that she was busy keeping the things ready for the dinner. आणि त्यावेळेस ते सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यामध्ये ती फार मग्न होती. Mary was also attending to Jesus, not in kitchen but in the living room. आणि ते आपण पाहतो की मरिया देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा आदरातिथ्य एक प्रकारे करत होती, परंतु ती त्या किचन मध्ये नाही तर ते प्रभू येशू ख्रिस्त जिथे बसला होता त्या खोलीमध्ये. So there are times where we need to be in kitchen, but there are times where we need to be in the living room with Jesus Christ. आणि मग ते अशा प्रकारे आहे की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशी वेळ असते की ज्या वेळेस आपल्याला ख्रिस्ता सोबत किंवा ख्रिस्तासाठी त्या किचन मध्ये असणं गरजेचं आहे आणि कधी कधी आपल्याला त्यासोबत त्या अशा खोलीमध्ये किंवा हॉलमध्ये बसण्याची गरज पुढच्या खोलीमध्ये बसण्याची गरज आहे. From the moment she heard that Jesus was coming, one thought had consumed her. आणि जेव्हा तिला ही गोष्ट कळाली की प्रभू येशू ख्रिस्त तिथे येणार आहे तर तिच्या मनामध्ये एकच गोष्ट ठासून येत होती, to sit at her feet and learn from Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायी जवळ बसून त्याच्याकडून शिकणं. Unlike Martha, this thought did not concern that what she could do for Jesus, but what Jesus could do for her. आणि त्या विपरीत मार्थाच्या विपरीत तिचे विचार होते की प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी काय करू ह्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी काय करेल. Most of us, we have good desire to do things for Lord Jesus Christ, but we forget that we need to allow Jesus to do things for our soul first. आणि बऱ्याचदा आपल्यामध्ये फार अशी प्रगड इच्छा असते की आपण ख्रिस्तासाठी बरंच काही करावं, परंतु आपण मग हे विसरून जातो की ते करण्यासाठी ख्रिस्ताने आम्हामध्ये सर्वप्रथम कार्य करणं फार गरजेचं आहे. He could teach her his word,
आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे तिला शिकू शकत होता and drawing her deeper into the relationship with Him. आणि ते एक प्रकारे त्याला समजून घेण्यामध्ये किंवा त्याला ओळखण्यामध्ये ते सहाय्य करत होतं. The Bible very clearly teaches that let a woman learn in submission. आणि पवित्र शास्त्र आपल्याला निश्चितपणे हे सांगतं की स्त्रीने Adhintine. अधीनतेने शिकावं. Yes, the effect of the fall, that the woman should learn in submission. आणि पतनानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला पवित्र शास्त्र वारंवार ही आठवण करून देतं की स्त्रीने अधीनतेने मध्ये शिकावं. And Mary was, or she's serving a great example of that. आणि इथे आपण पाहतो की मरिया जी आहे त्याचं फार सुंदर उदाहरण म्हणून इथे आपण पाहतो. In Acts, the church was devoted to the prayer and apostles' teaching. आणि आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये देखील पाहतो की मंडळी ही प्रार्थना आणि प्रेषितांच्या शिक्षणामध्ये फार तत्पर आणि त्यांच्या अधीनतेमध्ये होती. As Christian men and women, we should sit at the feet of Jesus and learn continuously from Him. आणि ख्रिस्ती बंधू आणि भगिनी ह्या नात्याने देखील आपण अशाच प्रकारे त्याला समर्पित असणं गरजेचं आहे. In today's world and in today's churches, learning from Jesus is the last thing or no thing at all. आणि बऱ्याचदा आपल्या मंडळांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकणं ही कदाचित सर्वात शेवटची गोष्ट असते आणि कदाचित ती शेवटची देखील नसते. And there is misunderstanding that theology and Bible study are not for women. आणि बऱ्याचदा अशी समजूत घडवली जाते की वचनाचा अभ्यास किंवा सिद्धांत वगैरे हे जे ह्याचं शिक्षण जे आहे ते फक्त स्त्रियांसाठी नाही आणि फक्त ते पुरुषांसाठी आहे. There is confusion and a misunderstanding that doctrines or theology are just for pastors or just for men. आणि अशी फार मोठी गैरसमजूत आहे की ईश्वर विज्ञान आणि जे सिद्धांताचं माहिती आहे किंवा ज्ञान आहे ते फक्त पालकांसाठी आहे. But we learn from the Bible, the women were the women of the word. आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की ज्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या स्त्रियांचा उल्लेख होतो त्यांनी देखील वचनांचा आणि ईश्वर विज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यातून त्या शिकल्या. Husbands, they have responsibility to teach the doctrines and the truths of the gospel to own wife. आणि पतींना ही जबाबदारी दिली गेली आहे की त्यांच्या पत्नींना त्यांनी वचनामध्ये आणि विशेष करून ईश्वर विज्ञान आणि सिद्धांतिक ज्ञानामध्ये त्यांनी त्यांची वाटचाल किंवा त्यांना ते वाढवावे. And the teachers and the pastors, those who are appointed in the church, they have responsibility to feed the church. आणि पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की मंडळीला त्यांनी त्यामध्ये शिकवावं. Beginning with the milk and then giving the meat. आणि सुरुवातीला दूध किंवा हलक्या जेवणाने त्यांची सुरुवात करणं आणि त्यानंतर त्यांना जड अन्न देणं. That's why the good and biblical churches, they focus on the teaching, women's seminar, youth seminar, Sunday school, Sunday teaching, and many other places. The good churches, biblical churches, they have teaching sessions. म्हणून बऱ्याचदा चांगले आणि वचन आधारित ज्या मंडळ आहेत त्या वारंवार ह्या गोष्टीवरती भर देतात की स्त्रियांना पवित्र शास्त्र कशाबद्दल शिकवतं, विवाहाबद्दल त्यांना कसं शिक्षण आहे आणि तशाच प्रकारे लेकरांसाठी देखील आपण संडे स्कूल आणि अशा बऱ्याच काही ज्या शिक्षण आधारित ज्या गोष्टी आहेत त्यावरती भर दिला जातो. So as a church, we should sit at the feet of Jesus and we should learn, or we should devote ourselves to the apostles' teaching. आणि म्हणून मंडळी या नात्याने देखील मरियेसारखंच आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायी त्याच्याकडून शिकण्यामध्ये आपण मग्न आणि तत्पर असणं गरजेचं आहे. In the first century, rabbis did not permit women to study the Torah. आणि पहिल्या शतकामध्ये जे शिक्षक होते ज्यांना रब्बी असं म्हणलं जायचं त्यांनी स्त्रियांना तोरा हे पुस्तक शिकण्यापासून वंचित ठेवलं. Jesus not only permitting here Mary to learn, but he is positively encouraging her. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने तिला वंचित न ठेवता प्रभू येशू ख्रिस्त तिला उत्तेजन देत आहे त्यामधून शिकवण्यासाठी. To him it was an important to teach women the doctrine of discipleship as it was to teach the men. आणि ते तशा प्रकारे होतं की प्रभू येशू ख्रिस्त यावरती भर देत होता की ती जी सिद्धांत आहे किंवा शिष्यत्व जे आहे ते पुरुषांसारखं तिलाही देखील तो शिकवण्यासाठी तो भर देत होता. Sound theology helps us to know God.
आणि पवित्र शास्त्र आधारित ईश्वरी ज्ञान आपल्याला त्याला ओळखण्यामध्ये सहाय्य करतं. Of course, women have as much as need for this as men do. आणि ज्या प्रकारे पुरुषांना त्याची गरज आहे तितक्याच प्रमाणे स्त्रियांना देखील त्याची गरज आहे. Every believer should grow in his or her understanding of the gospel of Jesus Christ. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्याला ओळखण्यामध्ये आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान अधिक रीते समजण्याचं गरजेचं आहे. The teachings of the Bible, the doctrines of the Christian faith, men and women, they should learn. आणि म्हणून पवित्र शास्त्रातले जे शिक्षण आहे आणि त्याच प्रकारे ख्रिस्ती विश्वासाचे जे सिद्धांत आहे हे समजणं आणि शिकणं फार गरजेचं आहे. When they learn the doctrines of the Christian faith, they apply that in their family and their own lives. आणि जेव्हा त्यांना ख्रिस्ती विश्वासाचे आधारस्तंभ किंवा सिद्धांत जेव्हा समजतात ते त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये त्यांचं लागूकरण करतात. Mary revealed in her opportunity to do just that. आणि मेरीने देखील तशाच प्रकारे केलं जेव्हा तिला संधी मिळाली. While Martha was busy preparing banquet, Mary was already having banquet with the word. आणि ज्या वेळेस मार्था ते सुंदर जेवण करण्यामध्ये ती मग्न होती त्यावेळेस मरिया आध्यात्मिक जेवण किंवा अन्न त्या अन्नाद्वारे ती तृप्त होत होती. She was feasting on the word of Christ. आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताकडून येणारं किंवा त्याच्याकडून पासून मिळणाऱ्या वचनाद्वारे ती फार तृप्त होत होती. From verse 40 and 41 we learn the distraction in Martha's life. आणि वचन 40 आणि 41 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मार्थाच्या जीवनामध्ये असलेला एक प्रकारचा गोंधळ, Distraction from the word of God. आणि देवाच्या वचनापासून झालेला किंवा त्याबद्दल तिचा गैरसमज. She lost the focus of Jesus Christ. आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे असलेलं तिचं नेत्र किंवा त्याच्यावरती असलेले त्याचे विचार सोडून ती दुसरंच करत बसली. And she had the long list of the duties. आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या तिला करायच्या होत्या त्याच ती त्याकडेच ती मग्न होती. Charles Spurgeon comments, आणि चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात, her fault was not that she served. आणि तिची ही चूक नव्हती की ती सेवा करत होती. The condition of the servant well becomes every Christian. आणि सेवकाची अवस्था प्रत्येक ख्रिस्तीला शोभून दिसते. Her fault was that she grew cumbered with much serving. आणि तिची ही चूक होती की ती अतिशय सेवेमुळे गोंधळून गेली. She forgot Jesus Christ and only remembered the service. आणि मग त्या सर्व गोष्टीमुळे ती प्रभूला विसरली आणि केवळ तिने फक्त सेवेचीच आठवण ठेवली. This can happen in our own life, and we have experienced this many times, that we focus the work and the service of the ministry and forgot for whom we are working. आणि बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे होतं की आपण फक्त ती सेवा करण्यामध्ये तत्पर होतो, परंतु आपण हे विसरतो की आपण ज्याची सेवा करत आहोत त्याच्याबद्दलच विसरतो. So Martha's ministry was keeping her from Jesus Christ. आणि मग ते अशा प्रकारे होतं की मार्ताचे जे सेवा करणं होतं ते तिला प्रभूपासून दूर ठेवत होतं. And then we learn not only distraction but self-pity in her life. आणि मग ते अशा प्रकारे होतं की त्या गोंधळामुळे ती स्वतःला खाली पाहून किंवा स्वतःला स्वदया करायला लागली. Yes. Distraction leads to self-pity. आणि मग हा जो गोंधळ आहे तो स्वतःला किंवा स्वदयेवर आपल्याला अवलंबून राहायला. In verse 40 we learn that she says to Jesus, Lord, do you not care that my sister has left me? आणि वचन 40 मध्ये आपण तिथे पाहायला मिळतं आपल्याला की मार्था अशा प्रकारे बोलते की प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय. The more Martha thought about all the things that had to be done, at least according to her own high standard for hospitality. आणि मग ते अशा प्रकारे होतं की मार्था ज्या गोष्टीचा विचार करत होती हे फक्त ते तिच्याबद्दल किंवा तिच्यापासूनच ते होतं. The more she was thinking about many things, the more overwhelmed she began to feel. आणि ह्या सर्व मोठ्या ज्या गोष्टी तिला करायच्या होत्या त्यामुळे ती फार गोंधळून गेली आणि त्यामुळे ती फार स्वतःला काय म्हणते तिला ते जड वाटू लागलं. Yes. She continued slaving away in the kitchen. She began to feel sorry for herself. आणि मग ती त्या किचन मधून बाहेर येऊन ती स्वतःवरती दया दाखवायला लागली. So we learn that
distraction led to self pity, and now self pity is leading to resentment, anger, and bitterness. आणि मग जे तिने स्वदया स्वतःवर दाखवली होती आणि त्यामध्ये ते त्याद्वारे ते काहीच होत नव्हतं, त्यामुळे तिला एक प्रकारची चीड येऊ लागली मार्थासाठी, मरियासाठी. Martha did not stay feeling sorry for herself for long. However, quickly she realized that there was someone else to blame. आणि मग तिला ती ज्या गोष्टीमध्ये ती फार मग्न होती, त्या गोष्टीमध्ये ती स्वदया करून जेव्हा तिने पाहिलं आणि त्यामध्ये ती गोंधळ गेल्यानंतर ना, ती स्वतःची चूक न समजता तिची चूक ती दुसऱ्यावर टाकू लागली. So she was distracted from the word of the Lord. Then she had self pity, and now she is blaming her sister and even Lord Jesus Christ. आणि मग हे सर्व काही होत असताना ती स्वतःची चूक दुसऱ्यावर टाकून प्रभू येशू ख्रिस्ताकडे कुरकुर करू लागली. Is this story new, or have we experienced this in our own family आणि and ही in our own life? आणि ही गोष्ट नवीन आहे का, की आपण आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये ही गोष्टी सारखंच काही पाहिलं आहे का? In her resentment, in her bitterness, Martha self-righteously assumed that her sister ought to be serving Jesus the same way that she was serving. आणि मग मार्था एक स्वधार्मिक स्वतःला अशा प्रकारे समजू लागली आणि त्यामुळे तिच्या मनात असे विचार आले की ज्या प्रकारे ती प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत आहे, तशाच प्रकारे मरीने देखील प्रभूची सेवा करावी. And we even think that the way I do the things in the church, all other people also should do in the same manner in the church. आणि बऱ्याचदा आपण मंडळीमध्ये देखील सेवा करतो, तेव्हा आपले विचार देखील असे असतात की ज्या प्रकारे मी सेवा करताय, तशाच प्रकारे इतरांनी देखील मंडळीमध्ये सेवा करावी. The attitude is very common in the church. आणि अशा प्रकारचा स्वभाव फार साधारण आहे मंडळांमध्ये आणि किंवा मंडळातल्या लोकांमध्ये, Especially among people who think they are working hard in Christian ministry. आणि विशेष करून अशा लोकांमध्ये की ज्यांना असं वाटतं की ते ख्रिस्ती सेवा कार्यामध्ये फार तत्पर किंवा ते फार जोराने करत आहेत. Philip Ryken says about this. आणि फिलिप रायकेन त्या अशा प्रकारे म्हणतात. This attitude is very common in the Christian in a church. आणि ते म्हणतात की अशा प्रकारचे स्वभाव जे आहेत ते ख्रिस्ती मंडळांमध्ये फार साधारण आहेत. We assume that others should have the same priority that we have. आणि आपण मग असा विचार करतो की माझी जी प्रायोरिटी आहे तशाच प्रकारे ते इतरांचं देखील प्राधान्य तसंच असावं. And we look down on them, and we look disapprovingly on their lack of commitment. आणि मग आपण त्यांना एका खालच्या नजरेने पाहतो किंवा ते जे करत आहेत त्याला त्या प्रकारे आपण सहमत होत नाही आणि आपण म्हणतो की ते अशा त्या गोष्टीला समर्पित नाहीत किंवा त्यांना ते करायचं नाही. Why isn't anyone volunteering to help? आणि मग आपण असा प्रश्न उपस्थित करतो की का ते स्वतःला समर्पित करत नाहीत. Why aren't more people supporting my work or my ministry? आणि मग ते बऱ्याचदा असा देखील प्रश्न करतात की मी हे सर्व काही करत आहे तर मला लोक माझी साथ माझ्या सेवा कार्यामध्ये का देत नाहीत. Why don't people notice what I am doing? आणि मग हेच लोक मी जे काही करत आहे कार्य ते पाहत का नाहीत. Whether we are involved in children's ministry or adults discipleship or mercy ministry or missionary work or some other form of Christian service, we resent it when people do not make our ministry their priority. आणि मग कदाचित आपण त्या लेकरांच्या सेवा कार्यात असू किंवा मोठ्यांना शिष्यत्व करत असू किंवा मग आपण कृपेची सेवा करत असू किंवा तशाच प्रकारे मिशनरी वर्क देखील करत असू किंवा कसल्याही परिस्थितीची कोणतीही जर सेवा करत असू तर आपण अशा प्रकारे आपण लोकांना प्राधान्य देतात ते सेवा कार्याला प्राधान्य देतो का. We get angry when people don't notice our works. आणि मग बऱ्याचदा आपल्याला चिडचिड होते किंवा ते आपल्याला आवडत नाही की लोकांनी आपल्या सेवा कार्याला पाहिलं नाही किंवा त्याची वाहवा केली नाही तर. As Kent Hughes explains, there is a tendency for the people who are wound tight like Martha. आणि मग केंट ह्यूज अशा प्रकारे म्हणतात की मार्थासारखे अतिशय ताणलेले जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एकच कल असा दिसतो की to give everything to their particular area of calling or interest. आणि ते असं म्हणतात की मग ते आपल्या विशिष्ट बोलावणीच्या क्षेत्राला किंवा आवडीला सर्वस्व अर्पण करतात. And to allow that interest to dominate their lives.
आणि मग त्यांची ती जी आवड आहे ती त्यांच्या जीवनावर इतकं वर्चस्व गाजवते that they have little time to let God's word speak to them. आणि ते असं होतं की मग ते देवाच्या वचनाला त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळच उरत नाही Without the benefit of the word, आणि वचनाच्या लाभाविना they adopt a mindset of narrowness. आणि मग त्यांच्यामध्ये विचारांचा संकुचितपणा तयार होतो And judgmentalism आणि एकमेकांचा न्यायनिवाडा करण्याची वृत्ती and fault finding, आणि त्यांचे दोष काढण्याची मानसिकता and eventually the creativity and vitality they once gave to their area of ministry sours. आणि मग ते अशा प्रकारे होतं की शेवटला त्यांनी सेवा कार्यालय दिलेली सर्जनशीलता आणि त्यांच्यामधला असणारा उत्साह तो सर्व काही खराब होतो किंवा हळूहळू तो कमी होऊ लागतो Without spending time with Jesus, without getting the benefits of the word, we become narrow, judgmental, and fault finders. आणि बऱ्याचदा आपण ख्रिस्ताकडे आपलं मग्न जर नाही राहिलो आणि याच गोष्ट अशा प्रकारे दुसऱ्या गोष्टींमध्ये जर मग्न राहिलो तर आपल्यामध्ये देखील तशाच प्रकारे आपण कोमेजून जातो आणि आपल्यामध्ये असलेला उत्साह निघून जातो Perhaps Martha tried, when the things were going on, Martha tried banging on a few kitchen utensils and casting some dirty looks before she said anything. आणि कदाचित अशा प्रकारे देखील झालं असेल की मार्थाने तिच्या किचन मधली भांडी पाडली असतील ज्याद्वारे तिचं मरियेचं लक्ष तिच्याकडे यावं किंवा तिने मरियेला एका दुष्ट नजरेने देखील पाहिलं असेल Have we experienced this? आणि आपण अशा प्रकारे काही गोष्टी अनुभवल्या आहेत काय Dirty look and banging the kitchen utensils? आणि ते किचन मधली भांडी पडणं आणि तुम्हाला एका नजरेने पाहणं Yes. आणि निश्चितप्रमाणे त्याचं उत्तर होय आहे By the time Martha spoke, her blood was on the boil. आणि जोपर्यंत ज्यावेळेस मार्था बोलली तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ती बोलली तर ती फार रागाने किंवा ती फार चिडीने ते बोलली Outspilled all of her irritation, maybe even outrage of anger. आणि मग तिच्यामध्ये असलेली सर्व जी चीड होती ती एकदम जोराने ती बाहेर आली आणि त्यामुळे तिने ते सगळ्या रागाने ती प्रभूकडे गेली She was almost angry with Jesus as she was with Mary. आणि मग ती अशा प्रकारे होतं की प्रभू येशू ख्रिस्तावर देखील ती रागावली कारण की प्रभू येशू ख्रिस्तासोबत तिथे मरिया देखील होती So, because he was part of the situation, and he was part of the problem because he is the one who was giving the lecture to Mary. आणि मग त्या अशा प्रकारे ती पाहायला लागली प्रभू येशू ख्रिस्ताकडे कारण की यावेळेस जी सर्व परिस्थिती झाली होती त्या परिस्थितीचा कारणीभूत प्रभू येशू ख्रिस्तच आहे अशा प्रकारे ती प्रभू येशूवरती रागावली She was angry with Jesus because he let her sit at his feet. आणि मग ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे अशा प्रमुळे रागवली की कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने तिला मार्थाला मदत करण्याऐवजी तिच्याकडेच बसू दिला आणि तो तिला शिकवत Martha might have got angry on Jesus because he did not encourage Mary to go and help her sister in the domestic work. आणि मग ते अशा प्रकारे देखील असेल की मार्था प्रभू येशू ख्रिस्तावर रागवली कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने तिला मरियेला मार्थाला मदत करण्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि तिथेच प्रभू येशू ख्रिस्त तिला शिकवत होता And we can hear that one in verse 40. Lord, do you not care that my sister has left me to serve alone? आणि मग तिथे ती प्रभू येशू ख्रिस्ताला असा प्रश्न उपस्थित करते ह्या सर्व रागाने की प्रभूजी याची आपल्याला पर्वा नाही काय मला सहाय्य करायला तिला सांगा Then she presumed to tell Jesus what she should be doing. Tell her then to help me. आणि मग ती अशा प्रकारे म्हणायला लागली की प्रभू येशू ख्रिस्ताला ती सांगू लागली की तिला तुम्ही माझी मदत करण्यास तुम्ही सांगा So she was guiding and she was trying to lead Jesus Christ, teach him that you should help or teach her to help me in the kitchen. आणि मग ती अशा प्रकारे प्रभूला म्हणायला लागली किंवा एका प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला शिकू लागली की तू तिला हे करायला सांग किंवा हे तीच त्याला शिकू लागली की तिला मला मदत करायला सांगा Interestingly, we need to see in the passage that what Jesus Christ did not do and what
he did. आणि इथे आपल्याला अशा गोष्टी दोन पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं नाही. He did not take side. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कोणी एकाची बाजू त्याने घेतली नाही. Dangerous spot, right? आणि फार गंभीर परिस्थिती होती तिथे, कारण की दोघांना ते करत आहे ते योग्य वाटत होतं. Married men and even brothers and even fathers, they know. आणि बऱ्याचदा आपल्यामध्ये असलेले जे पिता आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे. So he did not take side. He did not send Mary back to kitchen. Get up and please help your sister. आणि मग तिथे प्रभू येशू ख्रिस्ताने मरियेला हे नाही बोललं की उठ आणि तू मार्थाला किचन मध्ये जाऊन मदत कर. Nor did Jesus tell Martha that she ought to be more like her sister. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्ताने हे देखील बोललं नाही की तू ते सर्व काही सोडून जशी मरिया करताय तशा प्रकारे तू देखील कर. He did not even tell Martha to stop serving. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने मार्थाला हे देखील म्हणलं नाही की हे जे सर्व काही सेवा कार्य तू करत आहे किंवा जी सेवा करत आहे ती थांबव. This is because Jesus did not disapprove Martha's activities. आणि ते अशा प्रकारे आहे की जी प्रभू येशू ख्रिस्ताने जी सेवा कार्य मार्था करत होती त्याने निश्चित प्रकारे गणला आणि त्याचा धिक्कार केला नाही. That work was outcome of the love. आणि जे काही ती करत होती ते त्याच्या ठाई असलेल्या प्रीतीद्वारे ते होत होतं. And she meant to serve Jesus Christ. आणि निश्चित प्रकारे तिला त्याद्वारे प्रभूची सेवा करायची होती. It is a wrong attitude as revealed in her condemnation of Mary. आणि तिच्यामधला असलेला हे जे वाईट स्वभाव आहे जे मरियेला ती दोषी ठरवत होती त्याबद्दल इथे आपल्याला पाहायला मिळतं. And her dissatisfaction with Jesus Christ that had to be set right and rebuked. आणि मग तिची अशी इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताला जो अधिकार आहे त्याद्वारे त्याने तिला शिकवावं किंवा तिला त्याने करेक्ट करावं. The issue was not who was doing what, but what kind of relationship Martha had with Jesus. आणि इथे हा प्रश्न इथं नाही की कोण काय करत आहे, तर प्रश्न हा उपस्थित होतो की मार्थाचं प्रभू येशू ख्रिस्तासोबत असलेलं नातं कशा प्रकारे होतं And what kind of relationship she needed to have with Jesus Christ. आणि मग तो प्रश्न पुढे आपल्याला अशा गोष्टीला पण नेतो की मग तिचं नातं कशा प्रकारे असलं पाहिजे होतं. In one sense, he was showing that what priority she should have in her life. आणि एका प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त तिला हे दाखवून देत होतं किंवा हे शिकवत होतं की तिच्या जीवनामध्ये सर्वप्रथम प्राधान्य कोणत्या गोष्टीस असणं गरजेचं आहे. He says in verse 41, Martha, Martha, he said, calling her back to attention. आणि वचन 41 मध्ये पाहायला मिळतं की तो दोनदा मार्था मार्था असं म्हणतो आणि ज्याद्वारे तो तिचं लक्ष वेधून घेतो. It was gentle rebuke to her. आणि एक प्रकारे तिला तो एक शिकवण देत होता. And Jesus did this by identifying the sin in Martha's heart. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते यासाठी केलं कारण की मार्थाच्या हृदयामध्ये पाप स्वभाव होता. He exposed her underlying idolatry. आणि मग एक प्रकारे तिच्यामध्ये असलेलं जे मूर्तीपूजा आहे किंवा ज्या गोष्टी करताय ते एक मूर्तीपूजासारखेच आहे. Sometime our works become idolatry for us. Our work, our hobbies and our jobs, they can become idolatry for us. आणि बऱ्याचदा आपले व्यवसाय आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जीवनामध्ये करतो ते आपल्यासाठी एक मूर्तीपूजे समान होतं. The Bible tells us not to be anxious about anything. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता करू नका. But Martha was anxious about almost everything. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की मार्था जी आहे त्या विपरीत सर्वच गोष्टीबद्दल ती काळजी करत होती. She had a to-do list as long as her arm. आणि मग ते अशा प्रकारे असू शकेल की तिच्याकडे बरीच मोठी यादी होती की तिला काय काय करायचं आणि ती सर्व यादी तिच्या हातावर तिने लिहिली होती. She did not know how to let some things go. आणि तिला माहिती नव्हतं की काही गोष्टी कशा कराव्यात. जाऊ द्यावा, सोडून द्यावा. There are many things in our list, but we should learn that there are some things we should let them go.
आणि बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला देखील हे समजणं गरजेचं आहे की काही गोष्टी करणं भाग आहे आणि काही गोष्टी केल्या नाही किंवा ते सोडून देणं तितकंच गरजेचं आहे. There are some things, even if we don't buy or if we don't do, nothing is going to happen in our lives. आणि बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या घ्याव्याशा वाटतात, त्या घेतल्या नाही तरी आपलं जीवन काय असं त्यामध्ये काही फरक पडत नाही. As she did not know how to stop worrying about all things, she should not let get done. आणि मग ते असं आहे की तिला माहिती नव्हतं की या गोष्टीबद्दल कशा प्रकारे ती चिंता काळजा करणं थांबू शकत होती आणि त्याद्वारे त्या गोष्टी ते सोडून देऊ शकत होती. Again, Kent Hughes says that Martha's self-appointed responsibilities distracted her from what mattered most. आणि मग केंट ह्युजेस अशा प्रकारे टिप्पणी करतात की ते म्हणतात की मार्थाने स्वतःहून ज्या घेतलेल्या जबाबदारीमुळे ती त्यापेक्षा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर ती विचलित झाली. So it is with us. आणि मग तशाच प्रकारे आपल्यासोबत देखील होतं. The self-imposed necessities of ministry smother us and serving becomes drudgery. आणि म्हणून आपण जेव्हा सेवा कार्य करतो त्यामुळे जे आपल्या आवश्यकता आपल्यावरती लादून घेतो त्याद्वारे आपण दबून जातो आणि सेवेसाठी श्रम करण्यासाठी मग ते अजूनच कठीण होत जातं. Sometimes it is difficult to choose between good and excellent, but when we need to choose, we need to always choose the good portion and the excellent portion. आणि बऱ्याचदा चांगलं आणि अतिउत्तम यामध्ये आपल्याला जर निवड करायची आहे तर आपण फार गोंधळून जातो, परंतु आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला अतिउत्तम कडेच आपली धाव असली पाहिजे. After showing Martha what was really in her heart, Jesus said, "One thing is necessary." आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या हृदयात जे काही चालू होतं ते त्यांनी पाहून त्यांनी एकच गोष्ट जी महत्वाची आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिली. Mary has chosen the good portion, which will not be taken away from her. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो की मरियाने चांगला वाटा निवडून घेतलाय आणि जो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. Jesus said there was only one thing आणि is necessary. प्रभू येशू ख्रिस्त तिला हे दाखवून देत आहे की तिथे फक्त एकच गोष्ट महत्वाची होती आणि जी गरजेची होती. Jesus did not say that prepare only one dish, don't prepare many dishes or many items in the lunch or dinner. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे म्हणलं नाही की हे सर्व काही चालू असताना तू ज्या काही 10-12 गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी करू पाहत आहे ते सर्व सोडून देऊन फक्त तू एकच गोष्ट कर. So what does Jesus mean when he say one thing is necessary? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणत आहे की फक्त एकच गोष्ट महत्वाची आणि गरजेची आहे तर ती एकच महत्वाची गरजेची गोष्ट कोणती आहे? Jesus was on his way to Jerusalem and to the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्त जसं आपल्याला ठाऊक आहे की तो यरुशलेमकडे वाटचाल करत होता आणि वधस्तंभाकडे वाटचाल करत होता. Time was short. आणि वेळ फार कमी उरला होता. So Martha did not need to make a fuss over his meal. आणि म्हणून मार्थाने त्या जेवणासाठी फार धावपळ करणं काही गरजेचं नव्हतं. Dinner could wait. आणि निश्चित प्रकारे जेवण जे आहे ते काही काळ थांबवलं किंवा ते नंतर नाही करता आलं असतं. What Martha really needed to do was to sit down and listen Jesus Christ. आणि काय बरं महत्वाचं होतं तर मार्थेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याच्याजवळ बसणं आणि काही ज्या महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होता त्यातून तिने शिकणं. What Jesus said about the one needful thing also has a wider application. आणि प्रभू येशू ख्रिस्त जी गरजेची गोष्ट इथे आपण सांगत आहे त्याचं लागू करणंही तितकंच फार महत्वाचं आहे आणि मोठं आहे. There is only one thing that is necessary for any of us. आणि एकच महत्वाची आणि गरजेची गोष्ट जी आहे आणि ती आपल्या सर्वांसाठी देखील आहे. It is not anything that we can ever to do for God. आणि मग आपण ती गोष्ट अशी नाही की आपण काही प्रभूसाठी करू. That was Martha's mistake, that we need to do something for God. आणि ती चूक मार्था देखील करत होती की तिच्यामध्ये जी इच्छा होती की मला प्रभूसाठी काय करायचं आहे. Again, I want to clear that serving the Lord is not wrong and sin. We need to serve as the church. आणि मला पुन्हा एकदा ही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला आवडेल की निश्चित प्रकारे देवाची सेवा करणं हे महत्वाचं आहे. But serving Jesus Christ without spending time with Him or without fellowship with Him is a mistake.
आणि मग ते अशा प्रकारे आहे की ज्याची सेवा कार्य करणं निश्चित महत्त्वाचं आहे, परंतु ते सेवा करण्यासाठी त्याला ओळखणे किंवा त्याच्या सोबत असणं किंवा त्याच्या सोबत असण्याचं जे जीवन आहे ते जर नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. And again, when we serve, we should not think that God is getting advantage or benefit from my service. आणि बऱ्याचदा मग आपण असं समजूत नाही केली पाहिजे की मी माझ्या सेवा करण्याद्वारे प्रभूला चांगलं काही भेटत आहे किंवा त्याद्वारे त्याला मी खुश करत आहे. When we serve the Lord, never think that I'm doing favor to God or favor to the church. आणि बऱ्याचदा सेवा कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा आपण हा विश्वास धरला नाही पाहिजे किंवा ही आपली समजूत नसली पाहिजे की त्याद्वारे मंडळीला फारच लाभ होत आहे. Our service for God can never be necessary in the absolute sense because God does not need us at all. आणि आपण जे काही सेवा कार्य करत आहोत ती निश्चित प्रकारे देवाला काय पाहिजेच असं नाही, तर त्याची त्याला गरज नाही, परंतु आपल्या विचारसरणीनुसार आपण हे समजणं गरजेचं आहे की ते जरी केलं नाही तरी तो देव आहे. God does not need us at all. We need to begin with that. आणि आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देवाला आपली काहीच गरज नाही. But it is a privilege given to the church by the Almighty God and Heavenly Father. आणि मंडळीसाठी ही फार मोठी गोष्ट आहे की तरी देखील देवाने आपल्याला ओळखलं किंवा त्याचं केलं आणि त्याद्वारे तो त्याची सेवा करून घेतो. Paul says in Acts chapter 17 verse 25, God is not served by human hands as though he needed anything. आणि पौल प्रेषितांची कृत्ये 17:25 मध्ये अशा प्रकारे म्हणतो की त्याची सेवा जी आहे ती मानवी हाताने फक्त त्याची सेवा होत नाही, तर त्याची सेवा अशा प्रकारे आहे की त्याला काही गोष्टीचीच गरज नाही किंवा त्याला काही गोष्टीमध्ये त्रुटी नाही. He is complete in himself. God is complete in himself. आणि देव जो आहे तो परिपूर्ण आहे त्याच्या स्वतःमध्ये. He is completely, absolutely satisfied in the love and intimacy in the Trinity. आणि मग प्रभू जो आहे तो जो त्रैक्य देव आहे तो त्या त्रैक्यत्वामध्ये जे प्रेम आणि प्रीती आणि सलोखा आहे त्यामध्ये तो तृप्त आहे. So God does not need us at all. We need to begin our service with this. आणि म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देवाला आपली गरजच नाही, परंतु तरी देखील आपल्याला तो त्याच्यामध्ये एक करतो आणि त्यासाठी आपण त्याची सेवा करणं गरजेचं But आहे. He has given us the privilege to serve him. आणि आपल्याला ही फार मोठी संधी आहे किंवा आपल्याला ती फार मोठी गोष्ट बहाल केली आहे की आपण त्याची सेवा करू शकू. So in other side, God does not need us, but we need him always. आणि मग ते अशा प्रकारे आहे की एका बाजूला प्रभूला आपली काहीच गरज नाही, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपल्याला मनुष्य नात्याने त्याची वारंवार गरज आहे. Therefore, what is necessary for every Martha and Mary is not to serve Jesus, but to be served by him. आणि म्हणून इथे आपल्याला पाहायला मिळतं की मार्था आणि मेरी यांच्या जीवनामध्ये की फक्त त्याची सेवा करणं किंवा त्याच्याद्वारे आपण सेवा करणं यामधला फरक. Before we serve the Lord, we should allow Jesus to minister us and serve us because he came to serve us and minister us. आणि आपल्याला सेवा कार्य करण्या अगोदर हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय सेवा कार्य केलं हे जाणून घेणं. Jesus told Martha that her sister had made the right decision. आणि आपल्याला इथं प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला सांगत आहे की तिच्या बहिणीने मरियेने एक योग्य निर्णय तिथे घेतला होता. And Jesus says that Mary has chosen the good portion which will not be taken away from her. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे की मरियेने एक चांगला वाटा निवडला आहे जो तिच्यापासून कधीच दुरावला जाणार नाही. This expression fits the context perfectly because the Greek word for portion is merida, often refers to meal. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की जो ग्रीकमध्ये जो मेरिडा वर्ड जो आहे त्याचा अर्थ एक वाटा, तो सुंदर रीतीने या संदर्भामध्ये बसतो, ज्याचा अर्थ होतो की तुमच्या अन्नातला एक भाग किंवा तुमच्यासाठी राखून ठेवलेलं जेवण. While Martha was preparing a meal, Mary was having another better one. आणि मग ते अशा प्रकारे आहे की मार्था जेव्हा जेवणाची तयारी करत होती किंवा ते बनवत होती, त्याच वेळेस मरिया दुसरीकडे त्या जेवणाचा आस्वाद घेत होती प्रभू येशूच्या वचनाद्वारे. She was feeding on the living word. आणि ती त्या जैवी
वचनावरती ती त्याचा त्याचा आहार पोषण करून घेते. पोषक करून देते. It is good to serve the Lord as Martha did, but better still to love Him and learn from Jesus Christ. आणि निश्चित प्रकारे ज्या प्रकारे मार्थाने प्रभूची सेवा केली तशी आपण केली पाहिजे, परंतु त्याही पेक्षा उत्तम हे असं आहे की त्याच्यावर प्रीती करणं आणि त्यापासून शिकणं. Yes, practical service has its place in the Christian life and in the church. आणि निश्चित प्रकारे सेवा कार्य करणं हे ख्रिस्ती जीवनामध्ये ते फार महत्वाचं आहे. Jesus values our service. आणि निश्चित प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या सेवा कार्य जे आपण करतो ते त्याला त्याची जाणीव आहे. In fact, as Mary sat listening to Jesus, she may well have heard him say something about serving God by serving others. आणि मग ते अशा प्रकारे असू शकेल की मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ बसून जे शिकली त्याद्वारे ती इतरांची देखील कशी सेवा करू शकेल ह्याबद्दल ती शिकली आहे. And one thing we need to always remember that what we do for Jesus Christ is the not hard for our relationship with Him. आणि मग ते आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी जे काही करतो ते आपल्या हृदयामध्ये असलेलं जे नातं आहे त्याच्याबद्दलचं त्याद्वारे ते नाही. He has done the things for us, and that's why we have relationship with God. आणि ते यासाठी आहे कारण की त्याने आपल्यासाठी फार महत्त्वाच्या किंवा अद्भुत गोष्टी केल्या आहेत. He prizes our friendship and our fellowship more highly than all our service. आणि त्याला आपल्या सर्व सेवा कार्यापेक्षा अति श्रेष्ठ त्याच्यासाठी आपलं आणि त्याच्यामध्ये असलेलं जे प्रीतीचं घनिष्ठ नातं आहे त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. He wants us to be with Him and know Him. आणि त्याची इच्छा ही आहे की आपण त्यासोबत असावं आणि त्याला अधिक रीतीने चांगल्या प्रकारे ओळखावं. He wants us to give ourselves to Him just as He gives Himself to us. म्हणून त्याची इच्छा ही आहे की आपण स्वतःला त्याच्यासाठी अर्पण करणं अशा प्रकारे ज्या प्रकारे त्याने आपल्यासाठी स्वतःला अर्पण केलं. But the point is still unanswered. What is the good portion Mary has chosen? आणि मग तो प्रश्न जो आपण काही वेळापूर्वी पाहिला की मरियेने कोणता वाटा निवडला होता, हा प्रश्न जो आहे तो त्याचा अजून देखील आपल्याला उत्तर मिळालं नाही की आपण ते पाहिलं नाही. Many people will give many answers. The good portion is your car. The good portion is your property and your family. आणि बऱ्याच लोकांची समजूत अशा प्रकारे होती की हा जो चांगला वाटा आहे ते कदाचित तुमची गाडी असेल, तुमचं घर असेल किंवा त्या सर्व काही भौतिक गोष्टी असेल. But the good portion, according to the Bible, is God Himself. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जो चांगला वाटा आहे तो तिसरा किंवा दुसऱ्या कुठल्या गैर गोष्टी नसून तो प्रभू ख्रिस्त तो स्वतःच तो चांगला वाटा आहे. The good portion is Jesus Christ Himself. आणि हाच तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे जो आपला चांगला वाटा आहे. We have all known our Marys and Marthas in the church. आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मंडळांमध्ये देखील अशाच प्रकारे मरिया आणि मार्था आहेत. But we do not have to choose one of these personalities as Christian lifestyle. आणि म्हणून आपण ह्यामध्ये फक्त एकाच प्रकारच्या व्यक्तिमत्व किंवा स्वभाव असणारे व्यक्ती यांची निवड करू नये. I want to be like Mary, always sitting with my Bible and not doing anything. Jesus is not teaching that. आणि प्रभू येशू ख्रिस्त निश्चितपणे इथे हे नाही सांगत आहे की मरियेसारखंच आपण फक्त त्याच्याकडून शिकावं आणि मार्थासारखं करू नये. And Jesus is also not teaching that you need to be always busy and do not give heed to the word of the Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे देखील सांगत नाही की तुम्ही सेवा कार्यामध्ये एवढं तत्पर राहा की त्याच्यापासून शिकण्यापासून तुम्ही वंचित स्वतःला ठेवा. So both ends are dangerous. आणि हे जे दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत त्या फार धोकादायक आहेत. So we should not choose one of these personalities as the Christian lifestyle. आणि म्हणून अशा प्रकारचे स्वभाव ख्रिस्ती म्हणून आपल्यामध्ये नसावेत. Every Martha needs a prayer life and a Bible life, and every Mary is called to serve. आणि मार्थाच्या स्वभावासारख्या असलेल्या सगळ्यांसाठी प्रार्थनेचं जीवन गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे मरियेच्या जीवनासाठी ते सेवा कार्याचं देखील गरज आहे. That is the overall message from this passage. आणि ह्या परिच्छेदामध्ये किंवा ह्या अध्यायामध्ये या पॅसेजमध्ये हाच आपला संदेश आहे. And as a church, we need to pray, we need to meditate on the word of the Lord,
and we need to serve the Lord as well. आणि मंडळी या नात्याने आपल्या सर्वांची ही देखील मग तशाच प्रकारे जबाबदारी बनते की आपण मंडळीमध्ये सेवा देखील करावी आणि त्याच प्रकारे तितकंच महत्त्वाचं हे देखील आहे की त्या मंडळीमध्ये आपण सेवा कार्याद्वारे शिकणं. And this passage does not teach that my contemplative life is superior to an active one. आणि मग ते अशा प्रकारे नाही की माझं जे भौतिक जीवन जे आहे किंवा भौतिक गोष्टी ज्या मी करतो त्या मला चांगल्या किंवा मला उत्तम किंवा सर्वश्रेष्ठ मंडळीमध्ये करतात. We should not think that because I read theological books, I am superior than people who are working in fields and hospitals and in anywhere else. मग ते आपल्यामध्ये असा विचार असला नाही पाहिजे की मी ईश्वर ज्ञानाचा अभ्यास करतो आणि बरेच पुस्तकं वाचतो आणि म्हणून मी जे शेतामध्ये किंवा बाहेर कुठेही लोक जे काम करतात त्यांना मी खालच्या नजरेने किंवा कमी दर्जाचे समजावं. So the passage is not teaching that, but Jesus Christ is setting the right priority. आणि हा जो परिच्छेद आहे तो आपल्याला हेच शिकवत नाही, प्रभू येशू ख्रिस्त शिकवतोय की आपलं सर्वप्रथम प्राधान्य काय असलं पाहिजे. The Bible very clearly teaches that we need to serve the Lord joyfully. आणि पवित्र शास्त्र आपल्याला ठासून सांगतं की आपण परमेश्वराची सेवा आनंदाने केली पाहिजे. But before we serve the Lord joyfully, we should have a fellowship with God. आणि म्हणून आपल्याला ते आनंदाने त्याची सेवा करण्यासाठी त्याच्यासोबत आपलं नातं घनिष्ठ असणं गरजेचं आहे. Jesus loved both Mary and Martha, and he loves the Mary and Martha in all of us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने इथे निश्चित प्रकारे मार्था आणि मरिया दोघांवरती त्याची प्रीती होती आणि तशाच प्रकारे मंडळीमध्ये असणारे आपण जे आहोत ते निश्चित प्रकारे आपण मार्था आणि मरिया सारखे आहोत आणि आपल्यावर देखील त्याची तितकीच प्रीती आहे. We do need to make the time and take the time to be with Jesus Christ. आणि निश्चित प्रकारे आपल्याला तो वेळ काढणं गरजेचं आहे सेवा कार्यासाठी मंडळीमध्ये आणि तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तासाठी देखील वेळ काढणं गरजेचं आहे. Sitting at the feet of Jesus Christ and learning from him. आणि त्याच्या पायाजवळ बसणं आणि त्याच्या वचनाद्वारे त्याच्याकडून शिकणं. That happens on Sunday. आणि ते निश्चित प्रकारे रविवारच्या भक्तीमध्ये ते होतं. But when we are in our home, Monday to Saturday, even that should happen, sitting at the feet of Jesus Christ. आणि ते फक्त रविवारच्या दिवशी नाही तर आपल्या घरांमध्ये कुटुंबामध्ये पूर्ण आठवडा सोमवार ते शनिवारमध्ये ते घडलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसून त्याच्या वचनाद्वारे आपण शिकणं. Spending our personal and private time in God's word. आणि आपला जो वैयक्तिक जो वेळ आहे त्याच्यासोबत घालवणं. One of the major or main lesson from the story is don't be so distracted and concerned about doing good things that you neglect what is excellent. आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्वात मोठा जो आपल्याला धडा आहे तो अशा प्रकारे आहे की आपण या सर्व गोष्टींमुळे गोंधळ न करता फक्त चांगल्या गोष्टींबद्दलच विचार करण्याबद्दल किंवा त्याबद्दलच आपण दुर्लक्ष करून त्याहीपेक्षा ज्या श्रेष्ठ गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. Let us sit at the feet of Jesus Christ and constantly learn from him. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसून त्याच्या वचनातून शिकूयात. And after learning, let us serve him joyfully. आणि मग त्याद्वारे आपण त्यामधून शिकून आपण त्याची आनंदाने सेवा करूयात. May the Lord help us to do so. आणि देव आपणा सर्वांस कृपा पुरव हे करण्यासाठी. Thank you, brother.